छान जेव्हा असते ठेवायला मातीची बरणी, तसंच मुरलेलं छान गाणं घेऊन येते डोंबिवलीची रेश्मा कट्यार कुलकर्णी. क्या बात है. रेश्मा, आज एकदम फेअर अँड लवली दिसतीयस तू. आणि टॉप 8 मध्ये आल्यानंतर चेहऱ्यावर कसा ग्लो आलाय बघा ना. कसं वाटतंय टॉप 8 मध्ये येऊन? टॉप 8 मध्ये येणं हे माझं स्वप्नच होतं. आणि जसं हा प्रवास करताना जसा माझा एक आत्मविश्वास वाढलेला आहे आतून, आणि याच आत्मविश्वासाने मला अजून एक माझं स्वप्न पूर्ण करायचं आहे, म्हणजे महागायिका व्हायचं. क्या बात आहे. मला खात्री आहे की नक्कीच तुझं ते स्वप्न पूर्ण होईल. पण बघूया तुझा आत्तापर्यंतचा हा प्रवास कसा होता. डोंबिवलीची रेश्मा कुलकर्णी सारे गमपच्या प्रवासात शोभा गुरटोंच्या गाण्यापासून सुरुवात केली आणि माझी या प्रियाला या त्यांच्याच गाण्यानं रेश्माचा आवाज सगळ्यांच्या काळजात कट्यारीसारखा घुसला. कट्यार काळजात घुसली हे नाव जे आहे ना, तसं काहीतरी तुझं नाव असायला पाहिजे होतं. काय आवाज आहे तुझा. म्हणजे डोंबिवलीची कट्यार कुलकर्णी म्हणायला काही हरकत नाही तिला. आपकी आवाज तो ऐसी है कि लोहे को भी काट देगी. रेश्माला या प्रवासात 2 वेळा 2ही परीक्षकांकडून नी मिळाला आणि एकदा वरचा सा आणि नी मिळाला. आपल्या काळीच कापणाऱ्या आवाजाच्या जोरावर रेश्मानं अफलातून 8 मध्ये आपलं स्थान पक्क केलं. तिच्या पुढच्या वाटचालीसाठी तिला मनपूर्वक शुभेच्छा. एखाद्या स्वप्नापर्यंत पोहोचण्याचा प्रवास खरंच कठीण असतो, पण तू तुझं ड्रीम अचीव केलंस आणि आणखीन मोठं स्वप्न उराशी बाळगूनस. त्यासाठी तुझा आत्मविश्वास उंचावलेला आहेच. पण जसं फेअर अँड लवली तुम्हाला तुमची स्वप्न पूर्ण करण्याचा आत्मविश्वास देतं, तसंच तुझा हा आत्मविश्वास द्विगुणित व्हावा अशीच आम्हा सगळ्यांची इच्छा आहे. गाण्यासाठी तुला खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. थँक्यू. थँक्यू. सजना जब जब
वा रेश्मा द कट्यार, क्या बात आहे. आजच्या भागाची फार सुरेल सुरुवात तू करून दिली आहेस. आपण तुझं गाणं कसं वाटतं परीक्षकांना विचारूया. तौफिक जी. उसके पहले मैं रवि जी से थोड़ा बात करना चाहूँगा. रवि जी, आपका बहुत बहुत स्वागत है. सितार इंस्ट्रूमेंट तो पंडित रविशंकर जी के साथ सिनोनिमस हो गया है, मतलब लेकिन हमारी इस क्लासिकल म्यूजिक में विलायत खान साहब, अब्दुल अलीम जाफर खान साहब, जिनसे आपने भी सीखा है, और कई और नाम हैं जो इस सितार से जुड़े हुए हैं. रविशंकर जी और विलायत खान साहब, तो विलायत खान साहब ने काफ़ी चेंज लाया, जैसे कि तुम्बा छोटा जो पहले थोड़ा हल्का सा बड़ा था, उसके बाद पहले 7 तार थे, 1 2 3 4 5 6 7 चिकारी को लेके, तो उसी को 6 तार उन्होंने किया, गांधार पंचम जी. मतलब 3 सप्तक में काम होता है, तो ऐसे उन्होंने सोचा सिंपथेटिक स्ट्रिंग्स गांधार पंचम या मध्यम देवत और तरबों के तार. वाह, क्या बात है. बहुत बहुत शुक्रिया, आपने इतनी इन्फॉर्मेशन दी. कट्यार, आज इतनी अंदर नहीं घुसी मेरे. क्या है कि आपके गाने से ऐसी आदत हो गई है, वो चाकू ऐसे जाके लगता है और जो घाव बैठता है उसको भरने में बहुत वक्त लग जाता है. तो आज वो घाव नहीं लगा मुझे. आप इसको प्लीज ध्यान में रखें. थँक्यू. थँक्यू. अवधूत. आता लक्षात यायला लागलं की तुझी लिमिटेशन्स काय आहेत. म्हणजे ज्या ज्या वेळेला तू खड्या आवाजातली गाणी गातेस ना, त्यावेळेला तुझा आवाज सुंदर लागतो आणि तुला नी 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 सा असे मार्क, वरचा सा असे मार्क मिळालेले आहेत. पण त्याच्यामध्ये कंट्रोल्ड व्हॉइस लावायचा आहे, त्यावेळेला तुला कमी मार्क मिळतात. तुला कंट्रोल्ड किंवा सॉफ्ट गाणं ह्याचा वेगळा रियाज करायला पाहिजे. ऑल द बेस्ट. थँक्यू. आपण तुझे गुण पाहूयात. आज आपले दोन्ही परीक्षक आजच्या आणि उद्याच्या भागातही सगळ्या स्पर्धकांना गुण तर देणार आहेत, पण त्यापैकी एका परीक्षकाचे गुण गुलदस्त्यात असणार आहेत. आणि आजच्या आणि उद्याच्या भागामध्ये आपल्याला तौफिकजींचे गुण दिसणार नाहीयेत. गुण ते देणार आहेत, पण ते आपल्याला दिसणार नाहीयेत. त्यामुळे अवधूतला विनंती की त्याने त्याचे गुण किती दिले ते सांगावं. अवधूतने प दिलाय. थँक्यू. आजपासून आपल्या या अफलातून 8 म्हणजेच टॉप 8 कंटेस्टंट्सला तुम्ही वोट देऊ शकणार आहात. अर्थातच तुमचं मत देऊ शकणार आहात. पण त्याचबरोबर चित्रपटसृष्टीतले काही तारे तारका सुद्धा त्यांना शुभेच्छा देण्यासाठी सरसावलेले आहेत. प्रत्येक स्पर्धकाचा एक एक लकी चार्म असणार आहे. पाहूया रेश्माची लकी चार्म कोण आहे. हे सगळे कंटेस्टंट्स खूप जी जान से मेहनत करतात आणि धमाल परफॉर्मन्स करतात. पण माझी सगळ्यात आवडती यापैकी कंटेस्टंट आहे डोंबिवलीची रेश्मा कट्यार कुलकर्णी. तिचे सगळे परफॉर्मन्सेस मी खूप आवडीने पाहिलेत. माझ्या प्रियाला प्रीतकैना असू दे किंवा केसरिया बालमा असू दे, ज्या रेंजनी ती परफॉर्म करते मला फक्त थक्क व्हायला होतं. मी नक्की तिला वोट करते आणि माझी तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की प्लीज कट्यार कुलकर्णीसाठी जास्तीत जास्त वोट्स करा. अरे वा, इतकी सुंदर लकी चार्म असल्यानंतर काय खूप तुला वोट्स मिळणारच आहेत. तुझ्या पुढच्या सगळ्या गाण्यांसाठी आणि टॉप 8 मधून पुढे जाण्यासाठी ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. शुभेच्छा. थँक्यू.